भाजणीची चकली जमत नाही, चकलीची भाजणी नीट जमत नाही किंवा चकल्या नीट होत नाही, तर तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये तांदळाच्या पिठाच्या चकल्या केल्या तर चवीला अगदी जशी भाजणीची चकली लागते तशीच लागते. भाजणीच्या चकलीपेक्षा ह्या चकलीला तळायला वेळ कमी लागतो. तांदळाच्या पिठाची चकली संपेपर्यंत तशीच्या तशीच कुरकुरीत राहते. ह्या चकल्या करताना किंवा कोणत्याही तुम्ही चकल्या करताना त्याचा कलर छान यावा त्यासाठी मसाले कशा पद्धतीमध्ये घालावे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी 1 कप भाजलेली चणा डाळ घेतली, जिला आपण डाळवं बोलतोय. ती मी 1 कप घेतलेली आहे. ही भाजलेलीच असतात, तरी पण थोडीशी कुठे मऊ पडली असतील तर त्यासाठी आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिट अशीच भाजून घ्यायची आहे. त्याच कपाने मी 1 कप एवढे पोहे घेतलेले आहेत. पोहेसुद्धा आपल्याला डाळीबरोबर थोडे परतून घ्यायचे. पोहे भाजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी डाळीबरोबरच पोहे भाजून घेतलेत. गॅस कमी ठेवूनच आपल्याला पोहे आणि डाळ आहे ती भाजून घ्यायची. चण्याची डाळ मी ही भाजकी घेतलेली आहे, म्हणजे डाळवं घेतलेली आहे. त्या जागी जर तुमच्याकडे ती अवेलेबल नसेल तर तुम्ही जे आपले बेसन असतं ना ते सुद्धा अर्धा कप बेसन इथे घेऊ शकता. डाळ आहे ती आपण मिक्सरला फिरवली तर तिचं अर्धा कप एवढं पीठ भरेल, म्हणून त्याच जागी तुम्ही अर्धा कप बेसनसुद्धा घेऊ शकता. डाळ आणि पोहे चांगले मी भाजून घेतलेले आहेत. छान पोहे आपले कुरकुरीत झाले. थंड झाल्यावरती मी दोन्ही मिक्सरला फिरून त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे. जी पीठ चाळायची चाळण असते त्यांनी तुम्ही हे चाळून घेतलं तरी चालेल. म्हणजे कुठे अख्खी डाळ राहिली असेल, काही कण असतील तर ते निघून जातील. अगदी किंचित डाळीचे कण राहिलेले आहेत ते घ्यायचे नाही. आता त्याच सेम कपाने मी 3 कप एवढं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ ताजं असावं, ते जास्त दिवसाचं नसावं. लगेचच जे तांदूळ तुम्ही धुवून सुकवून दळून पीठ केलं असेल तेच पीठ तुम्ही चकली करायला घ्या. इथे आता मी 3 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचा सफेद तीळ घेतलेत. पाव चमचा एवढा ओवा घेतलेला आहे. मी ओवा असाच घालून घेतला, तुम्ही हातावर चुरून सुद्धा घालू शकता. इथे मी तुम्हाला मसाला सांगते. जो अंबारीचा किंवा जो कोणताही तुम्ही लाल मिरची पावडर जी घ्याल ना ती अर्धी आणि घरातला अर्धा मसाला घ्या. त्यामुळे चकली काळपट होत नाही, चकलीला कलर छान येतो. म्हणून मसाला घेताना एकदम जी मिरची पावडर असते ती कधी घालायची नाही. तर 1 चमचा तुम्ही मिरची पावडर घातली तर 1 चमचा घरातला तिखट मसाला घाला. चकलीला कलर छान येतो, काळपटपणा येत नाही आणि चकलीला चवसुद्धा छान येते. ही टिप मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. अर्धा चमचा हळद घातली, 1.5 चमचा मी मीठ घातलेला आहे. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. सगळे मसाले आपल्याला चांगले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. सगळी पिठं म्हणजे आपण जे डाळ, पोहे मिक्सरला फिरवून घातले ते सुद्धा तांदळाच्या पिठामध्ये चांगले मिक्स झाले पाहिजेत. आता इथे आपल्याला ज्या कपाने आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे ना त्याच कपाने मी अर्धा कप इथे तेल घेतलंय. तेल आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचंय. तेल अजिबात जास्त नाही घ्यायचंय, तर मी अर्धा कप एवढंच तेल घेतलेलं आहे. तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचंय. मी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतले, ते आपल्याला पिठावरती घालून घ्यायचंय. थंड तेल वापरायचं नाही. थंड तेल वापरलं तर चकल्या ज्या आहेत त्या कुरकुरीत न होता मऊ पडतील, म्हणून आपल्याला ह्या पिठामध्ये जे आहे ते तेल गरम घालून घ्यायचंय. तेल गरम घातलं की ते चमच्याने मिक्स करायचं आणि आता थोडं थंड झालेलं आहे. मी हातानेच मिक्स करून घेते. हातावरती असं पीठ चोळून घ्यायचं, म्हणजे तेल आहे ते पिठाला चांगलं लागलं पाहिजे, म्हणून पीठ आहे ते दोन्ही हातावरती असं चोळून एकसारखं करून घ्यायचं आहे. पिठाचा तुम्ही जर गोळा करून बघितलात, मूठ बांधून बघितली तर ती मूठ चांगली बांधली गेली की समजायचं तेलाचं मोहन आहे ते परफेक्ट झालेलं आहे. अजिबात ते कमी किंवा जास्त नाही झालंय. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचंय. मी पाणी गरम करायला ठेवलंय, ते आता मी थोडं थोडं करून घालून घेते. तुम्ही पाणी घालताना सुद्धा सगळं एकदम घालू नका, तर थोडं थोडं पाणी करून घालून घ्या. मी तुम्हाला शेवटी सांगते मला हे पीठ मळायला किती पाणी लागलं ते, कारण तुमचे तांदूळ कसे असतील त्यानुसार पाणी कमी जास्त होईल.
तर इथे आता गरम पाणी आहे, त्यामुळे मी चमच्यानेच ते पहिलं मिक्स करून घेते. पाणी घालताना थोडं थोडंच घाला, सगळं एकदम पाणी घालू नका. आणि जसं भाकरीचं पीठ आपण मळतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अजिबात घट्ट आणि सैलसर नाही मळायचं. तर भाकरी थापायला जसं पीठ असतं आपलं तसंच पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी एकदम कडकडीत गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे. एवढं पीठ मळण्यासाठी मला 2 कप एवढं पाणी लागलं. इथे मी पिठाचे 2 भाग करून घेतलेले आहेत. हे पीठ गरम आहे, त्यामुळे मी 5 ते 6 मिनिटं हे झाकून ठेवणार आहे. तुम्ही लगेच चकल्या करायला घेतल्यात तरीसुद्धा चालेल. तर इथे पिठावरती झाकण ठेवून मी 5 मिनिटं बाजूला ठेवले. तोपर्यंत आपण हा चकलीचा सोऱ्या जो मी घेतलाय त्याला तेल लावून घेऊया. थोडासा तेल जे आहे ते आपल्याला ह्या सोऱ्याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे ते आतमध्ये चिकटत नाही, चकल्या चांगल्या पडतात. तुम्ही कोणताही सोरा जो तुमच्याकडे असेल चकलीचा तो तुम्ही चकली करायला घेऊ शकता. आता मी चकलीची जाळीसुद्धा घालून घेतलेली आहे. तिलाही थोडंसं वरून मी तेल लावलं आहे. आपल्याला आता ह्या सोऱ्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. पीठ असं एकसारखा गोळा करून आपल्याला तो घालून घ्यायचा आहे. पीठ घालताना चांगलं दाबून आतमध्ये घालायचं. त्यामध्ये हवा अजिबात राहिली नाही पाहिजे. जर हवा थोडीशी जरी पोकळी राहिली तर त्यामध्ये हवा शिरेल आणि चकल्या सतत तुटत राहतील. इथे आता मी हे पीठ जे आहे ते चांगलं तापून साच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला वरचं झाकण जे आहे ते लावून घ्यायचं आहे. तुम्ही पीठ व्यवस्थित मळलं असेल, सोऱ्यामध्ये पीठ जरी व्यवस्थित भरलं असेल, तरी समजा तुमची चकली करताना जर कधी तुटत असेल तर त्यासाठी काय करायचं, जेवढं आपण सोऱ्यामध्ये पीठ घेतो तेवढाच गोळा घ्यायचा. त्यामध्ये फक्त 1 चमचा जो आपण कांदा पोहे खायला जो चमचा घेतो त्याच 1 चमचा एवढा आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे. साधं जे घरामध्ये बेसन असतं ना तेच बेसन 1 चमचा एवढं घालून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला सोऱ्यामध्ये पीठ भरण्याआधी 1 चमचा बेसन घालायचं. तो गोळा थोडासा मळून घ्यायचा. ते पिठामध्ये मिक्स झालं की नंतर तो गोळा सोऱ्यामध्ये घालून घ्यायची. तुमची चकली अजिबात तुटणार नाही. जरी तुम्ही भाजणीची चकली करत असाल, तांदळाच्या पिठाची करत असाल, गव्हाची चकली करत असाल आणि तुमची चकल्या तुटत असतील तर तुम्ही ही ट्रिक फॉलो करून बघा. तुम्हाला चकली समजा हाताने तेलामध्ये घालायला नसेल जमत तर तुम्ही ती अशी पलित्यावरती घेऊन सुद्धा तेलामध्ये सोडू शकता. तेल आपलं गरम झालंय का ते पहिलं चेक केलं. तेल चांगलं गरम झालेलं आहे. अगदी त्याला छान बुडबुडे येत आहेत. तेल आपल्याला एकदम कडकडीत असं चकली घालण्यासाठी गरम पाहिजे. तांदळाच्या पिठाच्या चकल्या आपण तळतोय त्या खूप पटापट तळल्या जातात. भाजणीच्या चकली तळण्यापेक्षा ह्या चकल्या तळायला वेळ खूप कमी लागतो. गॅस आपल्याला मध्यम ठेवूनच ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. अजिबात कमी पण करायचं नाही, मोठा पण करायचा नाही. तर सगळ्या चकल्या गॅस मध्यम ठेवून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. खालच्या साईडने थोडीशी चकली कडक लागली की नंतर आपल्याला ती दुसऱ्या साईडने तळून घ्यायची. चकलीचे वरचे जे बुडबुडे असतात ते शांत झाले की नंतर आपल्याला ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत. चकलीचे बुडबुडे शांत झाले की लगेच चकली काढून घ्यायची. चकली जास्त वेळ सुद्धा तळली तरी सुद्धा चकल्या कडक होतात, म्हणून चकलीचे वरचे बुडबुडे शांत झाले की लगेच चकली काढून घ्यायची. ती तेलात ठेवायची नाही. मी काढताना तुम्ही आवाज बघितला असेल, गरम आहे चकली तरी सुद्धा तिचा आवाज छान कुरकुरीत येतोय. आपल्या इथे दुसऱ्या बॅचच्या चकल्या सुद्धा तळून झाल्यात. मी ह्याच पद्धतीत सगळ्या चकल्या आता तळून घेते. फ्रेंड्स, तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे. तुम्हाला चकलीची रेसिपी आवडली, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चकली अजिबात तेलकट नाही. मी तुम्हाला हातावरती चोळून दाखवते. अजिबात चकलीचं तेल जे आहे ते हाताला लागत नाही. एक चकली तोडून दाखवते. आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की चकल्या छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. अजिबात त्या तेलकट झालेला नाही. आपण ह्यामध्ये मसाले वगैरे घातलेले आहेत, पोहे घातलेले आहेत, डाळवं घातलेली आहे. जरी डाळवं नाही घातली, जरी तुम्ही बेसन घातलं तरी चालेल. चकल्या भाजणीच्या चकलीसारख्याच चवीला लागतात, कुरकुरीत होतात आणि त्या संपेपर्यंत अजिबात मऊ पडत नाहीत. भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.